आपण भूवेष्टीत पर्यंत माहिती बघितली होती. आता मरू उद्यान बघूया. उष्ण ओसाड प्रदेशातील म्हणजेच वाळवंटातील भूजल पातळी पृष्ठभागाजवळ असलेला प्रदेश. भूजल उपलब्ध असल्याने इथे नैसर्गिक वनस्पती वाढतात. तसेच या भागात शेती देखील केली जाते. वाळवंटी प्रदेशात अशा मरू उद्यानाजवळ मानवी वसाहती असतात. महासागर बघूया. महासागर म्हणजे काय? क्षारयुक्त जलाचा पृष्ठभागावरील विशाल सलग साठा. अशा जलाशयाने पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सुमारे 71% क्षेत्र व्यापले आहे. हे 71% लक्षात राहू द्या. पॅसिफिक, अंटार्क्टिक, आर्क्टिक व हिंदी महासागर असे 4 भागात महासागरीय जलाची विभागणी केली आहे. मृत्यूदर बघूया. मृत्यूदर म्हणजे एखाद्या प्रदेशातील मृत्यूचे प्रमाण, एका वर्षात त्या प्रदेशात झालेल्या मृत्यूंची संख्या आणि प्रदेशाची एकूण लोकसंख्या यांच्या आधारे हा दर निश्चित केला जातो. मृत्यूदर हा दर हजारी अशा स्वरूपात सांगितला जातो. बघा, हे लक्षात राहू द्या. मृत्यूदर हा दर हजारी अशा स्वरूपात सांगितला जातो. मृदा, वनस्पतींना आवश्यक असलेली पोषण द्रव्ये पुरवणारी जमिनीवरील पृष्ठीय स्तर. बघा, मृदा म्हणजे काय? वनस्पतींना आवश्यक असलेली पोषण द्रव्ये पुरवणारा जमिनीवरील पृष्ठीय स्तर. हा स्तर म्हणजे अपक्षय झालेल्या खडकांचा, भुगा व कुजलेले सेंद्रिय पदार्थ यांचे मिश्रण असते. मृदा स्तरात सूक्ष्म जीवांद्वारे मृत जैविक पदार्थाचे विघटन होत असते. समोरची माहिती नकाशाबद्दल आहे, आपल्या महत्त्वाची नाही म्हणून हे बघणार नाही आहोत आपण. लघुग्रह खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा. लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान आकारमानाने लहान असलेल्या असंख्य खगोलांना लघुग्रह म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. लघुग्रह म्हणजे काय? मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान आकारमानाने लहान असलेल्या असंख्य खगोलांना लघुग्रह म्हणतात. सर्व लघुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. हे लक्षात राहू द्या. सर्व लघुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. लघुग्रह एका मोठ्या ग्रहाचे तुकडे असावे असे मानले जातात. बघा, असे मानले जातात. समोरची माहिती नकाशाबद्दल आहे, तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. समोर बघूया. वर्ष म्हणजे काय बघूया. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. वर्ष म्हणजे काय? पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास लागणारा कालावधी. वास्तविक प्रदक्षिणेचा कालावधी 365 दिवस 5 तास 48 मिनिटे इतका असतो. व्यवहारात मात्र 365 दिवसाचे वर्ष मानले जातात. हे लक्षात राहू द्या. वाद दिशादर्शक बघूया. वाद दिशादर्शक म्हणजे काय? वाऱ्याची दिशा दाखवणारे उपकरण. बघा, हे लक्षात राहू द्या. वाद दिशादर्शक म्हणजे काय? वाऱ्याची दिशा दाखवणारे उपकरण. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडे या उपकरणाचा बाण असतो. वारा याच दिशेने ओळखला जातो. उदाहरणार्थ पश्चिमी वारे म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारे वारे. वायुदाब मापक म्हणजे काय बघूया. वायुदाब मापक म्हणजे काय? वायुदाब मोजणारे उपकरण. वायुदाब मिलीबारमध्ये मोजले जाते. हे लक्षात राहू द्या. जोड्या लावामध्ये आपल्याला विचारल्या जाऊ शकते. मिलीबारमध्ये मोजले जाते. वायुदाब मोजण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणाचे वायुदाब मापक वापरतात. निद्रव वायुदाब मापकात निर्वात अशा डब्या वापरतात. हवेचा दाब या डब्यावर पडतो व तो दर्शक काट्यामार्फत उपकरणाच्या तबकडीवर वाचला जातो. हे विचारणार नाही, फक्त आपल्याला मिलीबार हे लक्षात राहू द्या. कशामध्ये मोजतो आपण? तर मिलीबारमध्ये मोजतो. आणि वायुदाब मापक म्हणजे काय? वायुदाब मोजणारे उपकरण. हे दोनच लक्षात राहू द्या. वारा बघूया. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे होणारी हवेची स्थिती समांतर हालचाल म्हणजे वारा. बघा, वारा म्हणजे काय दिलं आहे? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे होणाऱ्या हवेची स्थिती समांतर हालचाल म्हणजे वारा होय. समोर बघूया. विघटन म्हणजे काय? एखाद्या पदार्थातील घटक विलग होण्याची प्रक्रिया. बघा, विघटन म्हणजे काय? एखाद्या पदार्थातील घटक विलग होण्याची प्रक्रिया. मृत जैविक पदार्थातील घटक द्रव्यांवर सूक्ष्म जीवांमार्फत प्रक्रिया होते व त्यातून अजैविक पदार्थाची निर्मिती होत जाते. समोरची माहिती नकाशाबद्दल आहे, सुद्धा महत्त्वाची नाही आहे. आपण समदाब रेषा म्हणजे काय हे बघूया. समदाब रेषा म्हणजे काय? नकाशावरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समदाब रेषा असं म्हणतात. समताप रेषा असं म्हणतात. समोर बघूया. समदाब रेषा म्हणजे काय? नकाशावरील समान वायुदाब असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समदाब रेषा म्हणतात. समपर्जन्य रेषा बघूया. नकाशावरील समपर्जन्य असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समपर्जन्य रेषा म्हणतात. समुद्र सपाटी बघूया. भारतीय ओहोटीमुळे सागरी जलाची पातळी सतत बदलत असते. भरतीची सरासरी पातळी व ओहोटीची सरासरी पातळी यांची सरासरी काढून सरासरी समुद्र सपाटी निश्चित केली जाते. वेगवेगळ्या किनाऱ्यावरील भरती ओहोटीची कक्षा वेगवेगळी असू शकते, म्हणून निवडक अशा एका ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीची उंची विचारात घेतली जाते. भारतीय सर्वेक्षणासाठी चेन्नई या ठिकाणची सरासरी समुद्र सपाटीची उंची प्रमाण मानली जाते. हे लक्षात राहू द्या. भारतीय सर्वेक्षणासाठी चेन्नई या ठिकाणची सरासरी समुद्र सपाटी उंची प्रमाण मानली जाते.
समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजे काय बघूया. सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची. सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची 0 मानून त्यापासून इतर ठिकाणची सापेक्ष उंची. समुद्र सानिध्य बघूया म्हणजे काय. सागरासंदर्भातील सानिध्य. किनाऱ्यावरील प्रदेशाच्या तापमानावर सागरी जलाच्या सानिध्याचा परिणाम होतो. किनारी प्रदेशात कमाल व किमान तापमानात फरक कमी असते, हे लक्षात राहू द्या. संपात स्थिती व संपात दिन हे खूप महत्त्वाचं, लक्ष देऊन बघा. संपात स्थिती व संपात दिन म्हणजे काय. प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्य सापेक्ष विशिष्ट स्थिती, हे लक्षात राहू द्या. प्रदक्षिणा मार्गावरील पृथ्वीची सूर्य सापेक्ष विशिष्ट स्थिती. या स्थितीत पृथ्वीच्या आसाची दोन्ही डोके सूर्यासमोर व समान अंतरावर असतात, हे वैशिष्ट्य लक्षातच राहू द्या. ही स्थिती वर्षातून 2 दिवस असते. या दिवशी सूर्यकिरण विषुववृत्त लंबरूप असतात. या दोन्ही दिवशी प्रकाशवृत्ताचा प्रतल व रेखावृत्ताचा प्रतल समपातळीत असतात, म्हणून या स्थितीत संपात स्थिती असे म्हणतात, हे लक्षात राहू द्या. संपात स्थिती म्हणजे काय. 22 मार्च या संपात दिनास उत्तर गोलार्धात वसंत संपात, तर 23 सप्टेंबरच्या संपात दिनास उत्तर गोलार्धात शरद संपात म्हणतात, हे सुद्धा शरद संपात आणि वसंत संपात लक्षात राहू द्या. समोरची माहिती नकाशाबद्दल आहे, तर ही आपण वाचणार नाही, महत्त्वाची नाही आपल्यासाठी. समोर बघूया आपण. सागरी प्रवाह म्हणजे काय. पृष्ठीय सागरी जलाची नियमितपणे स्थितीत समांतर दिशेत होणारी हालचाल. बघा, सागरी प्रवाह म्हणजे काय. पृष्ठीय सागरी जलाची नियमितपणे स्थितीत समांतर दिशेत होणारी हालचाल. सागरी जलाच्या तापमान व शारतेतील फरकांमुळे सागरी जलाच्या घनतेत फरक होतो व त्यामुळे अशी हालचाल सुरू होते. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरी प्रवाहातील सातत्य राखले जाते. सामुद्रधुनी बघूया आपण. 2 समुद्रांना जोडणारा अरुंद असा सागरी जलाचा भाग, हे लक्षात राहू द्या. सामुद्रधुनी म्हणजे काय. 2 समुद्रांना जोडणारा अरुंद असा सागरी जलाचा भाग. उदाहरणार्थ पालची सामुद्रधुनी, हे बघितलं होतं आपण. ही सामुद्रधुनी कुठे आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कुठे आहे. सूर्य बघूया. सूर्य पृथ्वीच्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा करते व ज्या ताऱ्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळते तो तारा. या ताऱ्याभोवती पृथ्वीप्रमाणे सूर्यमालेतील इतर खगोल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. स्थानिक वारे. स्थानिक वारे म्हणजे काय. काही विशिष्ट भागात मर्यादित प्रदेशात वाहणारे वारे. वेगवेगळ्या प्रदेशात या वाऱ्यांना निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते. हंगामी वारे ठराविक ऋतूमध्ये आणि विशिष्ट प्रदेशात वाहणारे वारे. उदाहरणार्थ मान्सून वारे. बघा, हंगामी वारे म्हणजे काय. ठराविक ऋतूमध्ये आणि विशिष्ट प्रदेशात वाहणारे वारे. हिमखंड म्हणजे काय बघूया. हिमखंड म्हणजे काय. ध्रुवीय प्रदेशातील सागरी भागात असणारे बर्फाचे महाकाय तुकडे. हे पर्वतासारखे दिसतात, म्हणून यांना हिमनग असे म्हणतात. बघा, हिमनग का म्हणतात हे लक्षात घ्या. हिवाळा बघूया. वर्षभरातील कमी तापमानाचा काळ. हिवाळा म्हणजे काय. वर्षभरातील कमी तापमानाचा काळ. दिनमान कमी होण्यामुळे व सूर्यकिरण तिरपे पडत असल्याने या काळात प्रदेशातील तापमान कमी होते. बघा, प्रदेशातील तापमान कमी का होते. कारण दिनमान कमी होण्यामुळे व सूर्यकिरण तिरपे पडत असल्याने या काळात प्रदेशातील तापमान कमी होते. उत्तर गोलार्धात 23 सप्टेंबर ते 22 मार्चपर्यंत हिवाळा ऋतू असतो, तर दक्षिण गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबरपर्यंत हिवाळा ऋतू असतो. क्षितिज समांतर वितरण म्हणजे काय बघूया. हवामानाच्या विविध अंगांचे मूल्य वेगवेगळ्या ठिकाणी सारखे नसते, त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तापमान, वायुदाब, पर्जन्य इत्यादीमध्ये फरक पडतो. अशा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत आडव्या दिशेत होत असलेल्या हवामान अंगाच्या वितरणास क्षितिज समांतर वितरण असे म्हणतात. या ठिकाणी हे पुस्तक आपलं संपते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.